एव्हरीवन, मागच्या व्हिडिओमध्ये मी PHPचे बेसिक्स सगळे सांगितले होते, एक्सप्लेन केले होते आणि त्याच्यामध्ये लास्टला मी एक्सप्लेन केलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंट्रोल स्ट्रक्चर घेईल. बघा, कंट्रोल स्ट्रक्चर प्रत्येक लँग्वेजचा एक हार्ट असतं. कंट्रोल स्ट्रक्चर्स कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजेच काय की हार्ट ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, आपल्याला ज्यावेळेस प्रोग्रामिंग परफॉर्म करायची असते ॲट दॅट टाईम आपल्याला मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागतात ॲज पर युजर्स नीड, युजर्स चॉईस. तर त्याच्यासाठी कंट्रोल स्ट्रक्चर, ज्यावेळेस आपण काहीतरी प्रोग्रामिंग करतोय तर आपण काहीतरी डिफरंट करणार आहोत म्हणून आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करत असतो. सो त्याच्यासाठी बेसिक्स आहेत कंट्रोल स्ट्रक्चर. मग PHPमध्ये जसं वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत, PHPमध्ये सुद्धा कंट्रोल स्ट्रक्चर आहेत. फर्स्ट वन आहे इफ, सेकंड आहे इफ एल्स, थर्ड वन आहे नेस्टेड इफ, नेस्टेड इफ एल्स, नंतर आहे डू लूप, फिफ्थ वन आहे व्हाईल लूप, सिक्स्थ वन आहे फॉर लूप, सेवन्थ वन आहे फॉर ईच लूप. सो डू लूपमध्ये आपण प्लेन डू पण घेतो आणि व्हाईल पण यूज करत असतो. ठीक आहे. मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज सगळे कंट्रोल स्ट्रक्चर्स बघणार आहोत. त्याच्यामधलं फर्स्ट वन बघूया, इफ स्टेटमेंट. हे सर्व कंट्रोल स्ट्रक्चर आहेत. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आहे, त्याच्यानंतर लूपिंग स्ट्रक्चर आहे खाली, डू लूप आहे, व्हाईल लूप आहे, फॉर लूप आहे आणि फॉर ईच लूप आहे. बघा, फर्स्ट वन आहे इफ. इफ ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग आता इफ म्हणजे काय की जर तर, आपण जर तरची जी कंडिशन असते त्याच्यासाठी आपण इफ एल्स वापरतो. प्लेन इफ वापरलं जातं. त्याचा सिंटॅक्स सेम ॲज जसा सी प्रोग्रामिंग ज्यांना येत असेल त्यांच्या लक्षात येईल की सेम आहे, सी प्रोग्रामिंग सारखंच फॉलो केलं गेलेलं आहे. इफ इंटू ब्रॅकेट कंडिशन, कर्ली ब्रॅकेट ओपन, स्टेटमेंट और एक्झिक्युटेबल कोड. कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा त्याचा सिंटॅक्स आहे. इफ इंटू ब्रॅकेट कंडिशन, स्टेटमेंट किंवा तुमचा जो एक्झिक्युटेबल कोड असतो तो. इफ म्हणजे जर तरची सिच्युएशन असते, त्याच्यामुळे इथे स्टेटमेंट घेतलं जातं आणि ज्यावेळेस आपण लूपिंग स्ट्रक्चर घेणार आहे तिथे एक्झिक्युटेबल कोड घेतला जातो. मग आता याचा फॉर एक्झाम्पल बघायचं ठरलं तर इफ सपोज नंबर इज ग्रेटर दॅन 0 जर असेल, म्हणजे तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो जर ग्रेटर दॅन 0 असेल तर इकोमध्ये मेसेज प्रिंट होईल नंबर इज पॉझिटिव्ह. डबल कोटेशन कंप्लीट, सेमिकोलन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. ही कंडिशन दिली आणि ही PHPमध्ये येईल. PHP सपोज $num इक्वल्स टू घेतला 10 आणि खाली टाकलं तर मग तुम्हाला असं प्रिंट होईल. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0 असेल तर नंबर इज पॉझिटिव्ह. इफ म्हणजे काय आहे की आपण ब्रॅकेटमध्ये त्याला कंडिशन देतो. जर ती कंडिशन ट्रू असेल तर तो ती स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो, अदरवाईज तो एक्झिट होतो किंवा ब्रेक होतो आणि कोणतंही आउटपुट तुम्हाला दिसत नाही किंवा तुमचं त्या रिलेटेड काही आउटपुट येत नाही. मग आता जर नंबर पॉझिटिव्ह नाही आहे, तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जर कंडिशन ट्रू असेल तरच तो कर्ली ब्रॅकेटमध्ये येऊन हा जो काही खालची जी स्टेटमेंट आहे ती एक्झिक्यूट करतो, अदरवाईज तो काय करतो, एक्झिट होतो म्हणजे बाहेर पडतो. इथे PHPचा टॅग संपून जातो, म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं पर्टिक्युलर आउटपुट काहीच येत नाही. मग असं न होता मग आता जर तरची सिच्युएशन आहे म्हणून प्लेन इफ मोस्टली वापरत नाहीत तर वापरलं जातं इफ एल्स. सो सेकंड वन आहे
सेकंड वन आहे इफ एल्स, त्याचा सिंटॅक्स आहे इफ इंटू ब्रॅकेट कंडिशन कर्ली ब्रॅकेट ओपन स्टेटमेंट 1 सेमिकोलन कर्ली ब्रॅकेट क्लोज एल्स कर्ली ब्रॅकेट ओपन स्टेटमेंट 2 सेमिकोलन कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि तुमचा जो PHPचा टॅग स्टार्ट केलेला असेल तो क्लोज. बघा मग आता याच्यामध्ये काय होतं, इफमध्ये तुम्ही कंडिशन देणार, ती कंडिशन जर ट्रू असेल तर तो कर्ली ब्रॅकेटमध्ये येईल आणि ती स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल, अदरवाईज तो एल्समध्ये जाईल आणि हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. मग याचं एक्झाम्पल हे जे आपण मगाशी जे एक्झाम्पल घेतलं सेम एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये PHPमध्ये सपोज आपण डिक्लेअर केलं, PHPचा कोड स्टार्ट केला, व्हेरिएबल डिक्लेअर केला नम इक्वल्स टू 10 सेमिकोलन, कंडिशन दिली इफ नम इज ग्रेटर दॅन 0 देन कर्ली ब्रॅकेट ओपन इकोमध्ये मेसेज दिला नंबर इज पॉझिटिव्ह सेमिकोलन कर्ली ब्रॅकेट क्लोज एल्स कर्ली ब्रॅकेट ओपन इकोमध्ये मेसेज दिला नंबर इज निगेटिव्ह कर्ली ब्रॅकेट क्लोज केला आणि PHPचा ब्रॅकेट क्लोज केला. बघा आलंय का लक्षात. याच्यामध्ये काय केलं आपण की जर तरची कंडिशन आहे, जर हा नंबर दिलेला नंबर ग्रेटर दॅन 0 असेल, आता याचा आउटपुट तर तुमचा हेच येणार आहे आणि जर खाली -1 घेतलेला असेल तर त्याचा आउटपुट तुमचं काय येईल हे. जर तरची सिच्युएशन आहे, जर ब्रॅकेटमध्ये दिलेली कंडिशन ट्रू असेल तर तो इफचा ब्लॉक एक्झिक्यूट करेल, अदरवाईज तो एल्समध्ये जाईल आणि एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट करेल. हे झालं इफ एल्स म्हणजे जर तरची सिच्युएशन. प्लेन इफमध्ये एक कंडिशन दिलेली असते आणि ती जर कंडिशन ट्रू असेल तर तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं, प्रिंट होतं, अदरवाईज तो त्या प्रोग्रामच्या बाहेर येतो. हे दोन झाले इफ. सेकंड वन आहे इफ आणि एल्स. आता थर्ड वन आपण बघूया नेस्टेड इफ एल्स. आता नेस्टेड इफ एल्स म्हणजे इफ एल्समध्ये इफ एल्स, आपण त्याला एल्स इफ पण म्हणतो. त्याच्यासाठी घेतलं सपोज मी एल्स इफ. बघा त्याचा सिंटॅक्स आहे इफ इंटू ब्रॅकेट कंडिशन कर्ली ब्रॅकेट ओपन स्टेटमेंट 1 नंतर एल्स इफ इंटू ब्रॅकेट परत कंडिशन कर्ली ब्रॅकेट ओपन स्टेटमेंट 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज एल्स कर्ली ब्रॅकेट ओपन स्टेटमेंट 3 कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा आता हे जे काही आहे हे म्हणजे आता हे जे बघितलेलं आहे ते काय आहे की नेस्टेड इफ एल्स आहे. इफमध्ये म्हणजे कंडिशन जर 2 असल्या तर कसं एक्झिक्यूट होणार. मग आता जेव्हा कंडिशन्स 2 असतात, याचं एक्झाम्पल घेण्याचं ठरलं तर काय आहे, सपोज मी PHPचा टॅग स्टार्ट केला, लिहिलं डिक्लेअर केले $A इक्वल्स टू 10 सेमिकोलन $B इक्वल्स टू 5 $C इक्वल्स टू 15 आणि मला नंबर कोणता ग्रेटर दॅन आहे तिन्हीपैकी ते एक्झिक्यूट करायचं. मग त्याच्यामध्ये मी टाकलं पहिले इफ कंडिशन टाकली इफ A इज ग्रेटर दॅन B देन A इज ग्रेटर, इकोमध्ये मेसेज टाकला A इज ग्रेटर एल्स इफ जर A इज ग्रेटर दॅन B आहे तर कंडिशन काय होईल, एकतर A ग्रेटर आहे किंवा B ग्रेटर आहे, पण आपल्याकडे 3 आहेत त्याच्यामुळे काय घेण्यात येईल एल्स इफ B इज ग्रेटर दॅन C. जर B असेल ग्रेटर दॅन C पेक्षा तर इकोमध्ये मेसेज प्रिंट होईल B इज ग्रेटर एल्स. जर B
ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर झाला, बी इज ग्रेटर दॅन सी, बी इज ग्रेटर झाला. जर ए ग्रेटर झाला, बी ग्रेटर झाला तर एल्समध्ये काय जाईल, सी इज ग्रेटर. मग इकोमध्ये मेसेज प्रिंट होईल सी इज ग्रेटर, कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे ह्या जर तरच्या सिच्युएशन्स आहेत, याच्यामध्ये कंडिशन आपण मोर दॅन 1 टाकू शकतो इफ एल्समध्ये. आणि नेस्टेड इफ एल्समध्ये तुम्ही इफमध्ये पण अजून एक इफ ब्लॉक घेऊ शकता, त्या पद्धतीने आहे. सी प्रोग्रामिंगमध्ये जसं केलं जातं त्याच पद्धतीने PHPमध्ये सुद्धा कंट्रोल स्टेटमेंट्स एक्झिक्यूट केल्या जातात. तर मग आता आपण स्टेटमेंट्स बघितल्या, त्या 3 टाईपच्या होत्या, प्लेन इफ, इफ एल्स आणि एल्स इफ, आणि तिघींचे एक्झाम्पल पण बघितलेत. आता नंतर वी हॅव टू मूव्ह ऑन फॉर लूपिंग स्टेटमेंट्स ऑर लूपिंग स्ट्रक्चर्स. मग आता लूपिंग स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत, लूपिंग स्ट्रक्चर आहे फर्स्ट वन फॉर लूप. बघा लूपिंग स्ट्रक्चर कशासाठी डिझाईन केले गेलेले आहेत कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये, की काय होतं, एखादी स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा टेबल प्रिंट करायचा आहे, 15चा टेबल आहे तो आपल्याला प्रिंट करायचा आहे. मग यूजर काय करणार, तितक्या वेळेस नंबर घेणार, परत मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे तुम्हाला 1 to 10 व्हेरिएबल 10 डिक्लेअर करावे लागतील, ते स्टोअर वेगळ्या ठिकाणी करावे लागतील. अशा पद्धतीने काय होतं, कन्फ्युजन क्रिएट होईल. त्याच्यामुळे काय केलं गेलं की लूपिंग स्ट्रक्चर बनवलं गेले, की काय होणार, एक कंडिशन तुम्ही देणार, ती कंडिशन जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचा जो एक्झिक्युटेबल कोड आहे तो रन होत राहणार. त्याच्यासाठी यूज केलं गेलं लूपिंग स्ट्रक्चर. म्हणजे ते काय लूपमध्ये फिरत राहणार. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे बेसिकली फॉर लूप, त्याच्यानंतर डू लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल पण यूज केला जातो. आणि नवीन आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे फॉर इच लूप. फॉर इच लूप हा ॲरेसाठी आहे, ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट डिस्प्ले करण्यासाठी PHPमध्ये फॉर इच हा लूप यूज केला जातो. मग आता सर्वप्रथम आपण बघू फॉर लूप. फॉर लूपचा सिंटॅक्स ॲज पर सी लँग्वेज, जसा सी लँग्वेजमध्ये आहे सेम तसाच आहे, ज्यांचं झालं आहे त्यांना माहिती असेल. सो फॉर इंटू ब्रॅकेट, फर्स्ट वन इज condition, semicolon, second one is, first one is initialization, comma, semicolon, second आहे condition आणि थर्ड वन आहे increment or decrement. ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि याच्यामध्ये येईल तुमचा एक्झिक्युटेबल कोड. याच्यामध्ये येईल एक्झिक्युटेबल कोड. बघा फॉर लूपचा सिंटॅक्स सोपा आहे. इनिशियलायझेशन, इथे तुम्ही तुमचा व्हेरिएबलला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू इनिशियलाइज करणार, त्या व्हेरिएबलला तुम्ही इथे कंडिशन देणार, ती कंडिशन दिल्यानंतर ती इन्क्रीमेंट करायची का डिक्रीमेंट करायची हे तुम्ही ठरवणार आणि इथे असेल एक्झिक्युटेबल कोड. पण ज्यावेळेस फॉर लूप हा कंपायलरमध्ये एक्झिक्यूट होतो ॲट दॅट टाईम त्याची एक्झिक्युशनची प्रोसेस अशी आहे, तो पहिले इनिशियलायझेशन करतो व्हेरिएबलला व्हॅल्यूशी, त्याच्यानंतर कंडिशन चेक करतो. जर ती कंडिशन ट्रू असेल, ही कंडिशन जर इथे ट्रू झाली तर तो इथे येतो, तुमचा एक्झिक्युटेबल कोड एक्झिक्यूट करतो आणि देन तो परत इकडून इकडे जातो आणि इन्क्रीमेंट और डिक्रीमेंटची प्रोसेस करत असतो. या पद्धतीने फॉर लूप हा एक्झिक्यूट होत असतो. मग आता फॉर लूपचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला टेबल 1 to 10 प्रिंट करूयात आपण फॉर लूपमध्ये. सिंटॅक्स इथेच घेऊया. PHP इथे स्टार्ट करूया आपण फॉर लूपसाठी. सपोज मी व्हेरिएबल घेतला आय, सेमिकोलन दिला, त्याला स्टार्ट केलं फॉर $i equals to 1, $i is less than equals to 10 and $i plus plus, curly bracket open, I equals to I plus 1
सेमिकोलन आणि इकोमध्ये प्रिंट केला, सॉरी इथे डॉलर कंपल्सरीला कंपल्सरी डॉलर येतो व्हेरिएबलला प्रिफिक्स, इकोमध्ये पैसे मिंट केला द व्हॅल्यू ऑफ आय इज, फक्त आयची व्हॅल्यू इज, मग पुढे ती व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर त्याला डॉलर आय, इथे तुमची व्हॅल्यू प्रिंट होईल, डबल कोटेशन मार्क कंप्लीट सेमिकोलन. आता ह्याचं एक्झिक्युशन कसं होईल बघा. आयनी व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे 1, सो आयची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पहिल्यांदा आहे 1. चेक केलं नेक्स्ट लाईनला, इज आय इज लेस दॅन इक्वल्स टू 10, येस ही कंडिशन ट्रू झाली. देन इट मूव्ह हिअर, इकडे आला आय इक्वल्स टू आय प्लस 1, म्हणजे आय तर तुमचा पहिल्यांदा प्रिंट झालेला असेल, आय 1ला इनिशियलायझेशन आहे, मग आय काय झाला आय इक्वल्स टू आय प्लस 1, म्हणजे तुमचा आय किती आहे पहिल्यांदा 1, आणि इथे आय परत किती झाला 1 प्लस 1, म्हणजे आय तुमचा किती इथे प्रिंट होईल, हा 1 बाय डिफॉल्ट आहे तुमचा, तुम्ही डिक्लेअर केलेला आहे म्हणून. नंतर झाला 2, इथे व्हॅल्यू ऑफ आय डॉलर आय इथे किती होतोय तुमचा 2, तो प्रिंट झाला, परत तो वरती आला. मग आता इथे तुमचा डॉलर आय झालेला आहे 2, त्यांनी चेक केलं इज 2 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू झाली, परत तो इकडे आला, मग आय इक्वल्स टू आय प्लस 1, मग आता आय किती आहे तुमचा ऑलरेडी 2, 2 प्लस 1 3, खाली इकोमध्ये जाऊन त्याने इथे प्रिंट केला, असा तो लेस दॅन इक्वल्स टू म्हणजे तो 4 5 6 7 8 9, तर 9 झाला, नंतर 10 झाला, इथे 10 झाल्यानंतर इकडे आला इज लेस दॅन इक्वल्स टू 10, येस जर फक्त इथे लेस दॅन असेल तर 9 पर्यंत प्रिंट होईल, जर ते लेस दॅन इक्वल्स टू असेल तर तिथे 10 पर्यंत प्रिंट होईल, सो मग इथे प्रिंट होईल लेस दॅन इक्वल 1 to 10. या पद्धतीने फॉर लूपचं एक्झिक्युशन आहे की ज्याच्यामध्ये लूपिंग स्ट्रक्चर यूज केलं जातं. तुम्हाला व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं असतो, तुम्ही त्याच्यानंतर कंडिशन देता, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट टाकता, जर ही कंडिशन ट्रू असेल तर तो एक्झिक्युटेबल कोडकडे येतो, तो कोड तो एक्झिक्यूट करतो आणि दिलेला मेसेजमध्ये ती व्हॅल्यू पर्टिक्युलर प्रिंट करतो. बघा याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू प्रिंट करता ॲट दॅट टाईम तुम्ही द व्हॅल्यू ऑफ आय इज हे ॲज इट इज प्रिंट होईल, ज्यावेळेस तुम्ही डॉलर आय देताय त्यावेळेस तो ह्याची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. आणि नंतर जर तुम्हाला कुठे कॉन्कॅटिनेशनसाठी वापरायचं असेल किंवा इथेही वापरायचं असेल, डॉलर आयने सुद्धा 1 to 10ची व्हॅल्यू, म्हणजे तुमचं आउटपुट येईल द व्हॅल्यू ऑफ आय इज 1, द व्हॅल्यू ऑफ आय इज 2, द व्हॅल्यू ऑफ आय इज 3, असं द व्हॅल्यू ऑफ आय इज 10 पर्यंत तुमचं आउटपुट प्रिंट होणार आहे. आणि जर तुम्हाला कॉन्कॅटिनेशन वापरायचं असेल असं पण याचं आउटपुट येणार आहे, आणि कॉन्कॅटिनेशनचं ऑपरेटर आहे डॉट, तो इज नंतर तुम्ही इथे मध्ये द्यायचा आहे डॉट, तरी पण तुमचं सेम आउटपुट येणार आहे. ज्यावेळेस आपण थर्ड ऑपरेशन करतो, फॉर एक्झाम्पल सी इक्वल्स टू ए प्लस बी, हे कॉन्कॅटिनेशनसाठी वापरलं जातं, त्यावेळेस तुम्हाला डॉट ऑपरेटर इकोमध्ये यूज करणं गरजेचं असतं. सो दिस इज ऑल अबाउट फॉर लूप. लूपिंग स्ट्रक्चरचा फर्स्ट पार्ट आहे फॉर लूप, त्याचं एक्झाम्पल पण घेतलं आहे मी इथे PHPला एंड करते, आणि या पद्धतीने त्याचं काय येणार आहे आउटपुट. दिस इज ऑल अबाउट फॉर लूप. नेक्स्ट लूप आहे तुमचा डू लूप. नेक्स्ट लूप बघूया आपण. आणि प्लेन डू लूप आपण घेत नाही, डू व्हाईलमध्ये घेत असतो. सो त्याचा सिंटॅक्स आहे डू इंटू ब्रॅकेट डू कर्ली ब्रॅकेट ओपन, इकडे येईल तुमचा एक्झिक्युटेबल कोड जो काही तुम्ही देणार, कर्ली ब्रॅकेट क्लोज, इथे येईल व्हाईल इंटू ब्रॅकेट, इथे देणार तुम्ही कंडिशन ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. या पद्धतीचा त्याचा सिंटॅक्स. डू म्हणजे काय, परफॉर्म कर, डू की हे परफॉर्म कर, काय परफॉर्म कर, हा एक्झिक्युटेबल कोड. डू कर्ली ब्रॅकेट ओपन, ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, कोणतं, दिस लाईन ऑफ एक्झिक्युटेबल कोड, तुम्ही जो इथे कोड देणार आहे तो परफॉर्म कर, परंतु व्हाईल कधीपर्यंत, जोपर्यंत इथे दिलेली कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. मग आत्ताच घेतलेला प्रोग्राम पण तुम्ही घेऊ शकता सेम. डू कर्ली ब्रॅकेट ओपन आय इक्वल्स टू आय प्लस 1 व्हाईल कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत आय इज लेस दॅन इक्वल्स टू 10 होत नाही तोपर्यंत. म्हणजे आणि वरती डॉलर आय इक्वल्स टू 1 तुम्ही पहिलेच डिक्लेअर करून घेतलेला आहे.
काय कर, $i=1, डू परफॉर्म कर, काय i=i+1 झाला i2. व्हाईल कंडिशन कधीपर्यंत प्रिंट करायचं, जोपर्यंत i=10 होत नाही तोपर्यंत त्याला प्रिंट करायचं. मग तोपर्यंत ते लूप, जोपर्यंत ही कंडिशन, जोपर्यंत तुम्हाला ही व्हाईलची कंडिशन दिलेली फॉल्स होत नाही, जोपर्यंत ती ट्रू आहे तोपर्यंत हा डूचा लूप जो आहे तो एक्झिक्यूट होत राहणार आहे. या पद्धतीने डू व्हाईल, डू म्हणजे परफॉर्म कर, कर्ली ब्रॅकेट ओपन, काय परफॉर्म करायचं ते एक्झिक्युटेबल कोड, तो जो कोड दिलेला आहे तो कोड परफॉर्म करायचा. कधीपर्यंत करायचा, व्हाईल ही कंडिशन, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तो जो काही प्रोग्राम आहे, ती जी काही कंडिशन आहे ती एक्झिक्यूट करत राहायची. मग आता ह्याचं पण आउटपुट काय येणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने डू व्हाईल लूप पण आहे, प्लेन व्हाईल लूप पण आहे. प्लेन व्हाईल लूप पण यूज केला जातो. व्हाईल लूप घेतला जातो, व्हाईल इनटू ब्रॅकेट कंडिशन आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये येतं तुमचं एक्झिक्युटेबल कोड. एक्झिक्युटेबल कोड. मग आता याच्यामध्ये पण आपण देऊ शकतो व्हाईल की काय ऑपरेशन करायचं आहे. व्हाईल परफॉर्मेशन कंडिशन दिली i=10, काय कर i=i+1. वरती व्हेरिएबल वगैरे आपण डिक्लेअर करून टाकून या पद्धतीने याचं पण आउटपुट काय प्रिंट होणार आहे 1 to 10. म्हणजे लूपिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर कंडिशन जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत ते लूपिंग स्ट्रक्चर फिरत राहतं. ज्यावेळेस ती कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो त्या लूपमधून बाहेर पडतो आणि ते एक्झिट होतं. याच्यासाठी आपल्याला जसं प्लेन प्रोग्राममध्ये स्टेटमेंटमध्ये खूप वेळेस लिहावं लागतं, इनपुट आउटपुट करावं लागतं. लूपिंग स्ट्रक्चरमध्ये काय होतं की मल्टिपल ऑपरेशन्स किंवा मल्टिपल टाइम्स जे ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करावे लागतात ते फक्त एकदाच यूज करावे लागतात लूपिंग स्ट्रक्चरमध्ये. सो आज आपण सगळ्या स्टेटमेंट्स बघितल्या. त्या स्टेटमेंट्स कोणकोणत्या होत्या, प्लेन इफ स्टेटमेंट बघितली, नंतर बघितलं इफ एल्स स्टेटमेंट, नंतर बघितलं एल्स इफ, नंतर बघितलं आहे फॉर लूप. लूपिंग स्टेटमेंट्स, लूपिंग स्ट्रक्चर्स बघितले. लूपिंगमध्ये आपण फॉर लूप बघितलेला आहे, डू व्हाईल लूप बघितलेला आहे, त्याच्यानंतर आत्ता बघितलं आपण प्लेन व्हाईल लूप. या पद्धतीने हे लूपिंग स्ट्रक्चर्स आहेत. आणि आता नेक्स्ट वन आहे फॉर ईच लूप. आता हा जो फॉर ईच लूप आहे याच्याबद्दल मी फक्त माहिती सांगते, कारण की नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे तो ॲरेचा असेल आणि ॲरेचा एव्हरी इलेमेंट प्रिंट कसा करायचा यूजिंग फॉर ईच लूप, त्याच्यासाठी तुम्हाला ॲरे येणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲरे कसा डिक्लेअर करायचा, कसा डिफाईन करायचा, कसा प्रिंट करायचा तो बघू आणि त्याच्यातला ईच इलेमेंट कसा घ्यायचा. फक्त आज कंट्रोल स्ट्रक्चर आहेत सो त्याच्यामध्ये मी सांगते की फॉर ईच लूप जो आहे हा फॉर, आता फॉर लूप बघितला आपण 1 by 1 त्यांनी प्रिंट केलं. फॉर ईच लूप काय करतो, तुमच्या ॲरेमध्ये, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ मोर दॅन 1 सेम डेटा टाइप्स टुगेदर. सो त्याच्यातला प्रत्येक जो आहे तो सेपरेटली डिस्प्ले करण्यासाठी फॉर ईच म्हणजे सेपरेट, एक प्रत्येकी प्रिंट केला जातो. सो त्याच्यामध्ये फॉर ईच लूप जो आहे तो आपण ॲरेमध्ये यूज करतो PHPच्या. फॉर ईच लूप हा नव्याने इंट्रोड्यूस झालेला आहे, म्हणजे जे बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत C++, त्याच्यामध्ये फॉर ईच लूप नाही आहे. फॉर ईच लूप हा PHPने इंट्रोड्यूस केलेला आहे. सो तो ज्यावेळेस आपण ॲरेचा व्हिडिओ बनवूया त्यावेळेस तुम्हाला फॉर ईच लूप इन डिटेल सांगता येईल. सो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व PHPचे कंट्रोल स्टेटमेंट स्ट्रक्चर बघितलेले आहेत. ओके, थँक्यू.